जे रेकॉर्ड केलं त्यांनी खरोखर कठीण असतं. म्हणजे आपण पाहता पाऊस पडत असतो, सगळं काही होत असतं आणि त्याच्यात एकामेकांना सपोर्ट करून असं करणं, एकामेकांवर विश्वास ठेवून असं करणं एक मोठं शौर्य लागतं, जे धैर्य लागतं ते दाखवलं. आपण जर बघितलं तर विधानसभेमध्ये नाही आहे, मोजकेच विरोधी आमदार आहेत, मात्र ते सरकारची हंडी फोडतात. याबद्दल बघा, आज मी राजकीय बोलणार, आज नुसतं बालिश लोक राजकीय बोलत असतात. आम्ही आज हा सण साजरा करत आहोत. राजकारण बोलायला बाकीचे सगळे दिवस आहेत, तर तेव्हा आपण राजकारण बोलू. आज आपण सण साजरा दीपेशजी मात्र दरवर्षीप्रमाणे जोरदार दहीहंडी करतात. याबद्दल काय सांगता? जोरदार दहीहंडी करतात आणि इतर देखील लढाई ते जोरदार करत आहेत. तर सगळेच इकडचं आमची टीम आणि दीपेशजी आपण पाहत आहे की कसं काम करतं. राऊत साहेब काल बोलले होते की येत्या काळामध्ये कल्याण डोंबिवली ठाणा असेल या ह्याच्यात सेना मनसे युती करणार आहे. आता वातावरण आपण महाराष्ट्राला पाहताय, महाराष्ट्राच्या मनातलं काय ते पाहताय, पुढे तुम्ही भाऊ ठरवतील. पण आज परत मी तुम्हाला सांगेन, सणाच्या दिवशी मी राजकारण बोलणार. जर मुंबईमध्ये युती होणार असं बोललं आहे तर मग कल्याण डोंबिवलीमध्ये पण उद्या बोलू ना, उद्या बोलू की काल बोलू शकलो असतं, आज नाही. तुम्ही येत्या काळामध्ये कल्याण डोंबिवलीचे दौऱ्यावर ठाणे जिल्ह्यात दौरा करणार आहेत ना, कितीतरी आंदोलन सुरू आहेत. आपण रस्त्याची आपण पाहतो लवकर. आदित्यजी, राजकारणाची जी दहीहंडी आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारची घोडदौड सध्या सुरू आहे? आज राजकारण बोलणार आपण नाही. जर बघितलं तर पलाव नवीनच पलाव पूल केला होता, त्याला खड्डे पडले. मला तो देखील वर्ल्ड रेकॉर्ड बघायचा होता, पण आज दुसऱ्या रस्त्याने आणलं कारण तिथून लवकर येऊ. पलावाचा वर्ल्ड रेकॉर्ड बघण्यासाठी लवकर येणार होतो. थँक्यू.